आम्ही बडबड बडबड करीत राहतो, तुम्ही कुठे जातात? पलीकडे 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 लांब तसं ते एक माणूस चिंतनमध्ये राहिला ना आणि कोणी बडबड करायला ते साईडला होतो. आपोआपच महाराज हे जे दिसतंय ना सगळं परमार्थातला माणूस सुद्धा या दिखाऊ परमार्थात आता दिखाऊ म्हणायला लागेल मला पाऊस म्हणावं लागेल. दिखाऊ परमार्थात जरी असणारा माणूस जर साधनेतला परिपक्व झाला तो ह्या दिखाऊ परमार्थातून सुद्धा बाहेर पडतो. त्याला घेणं नाही राहत याचा. तो एकांत शोधण्याचा प्रयत्न नको म्हणतोय. हे सुद्धा हा सुद्धा प्रपंचच आहे. हा. त्याला हे सुद्धा कळतं. आणि आपण कसं म्हणतो भले भले त्यांचं काय नाही झालं आपल्याच्यानं काय होणार आहे निघला बाजूला मानाची जिद्द नाही, मग तो घसरतानी आता बरोबर का याच्यातून या दिखाऊ परमार्थातून म्हणजे सगुण भक्तीतून या दिखाऊ परमार्थातून दोन मार्ग आहेत. एक घसरतो का काहीच नाही झालं निराळ झाला परत उलच गाया याला म्हणले उलच गाया उलटा झाला परत. मी जो आणि दुसरा जो तू याच्यात काहीच नव्हतं कशात संसारात दुःख होतं मूळ आहे म्हणले मग भक्तीत आलाय पण दिखाऊ भक्तीत करतोय पण त्याला नंतर कळतं की या दिखाऊ भक्तीत सुद्धा काही नाही हा सुद्धा प्रपंचासारखाच आहे ही सुद्धा दुःखदायकच आहे. तो दिखाऊ भक्तीतून निघून जातो आणि मुक्त भक्तीकडे निघून जातो. त्याला कशाचंच घेणं राहत नाही. कोणाविषयी दुःख नाही आणि कोणाविषयी सुख नाही. याला उदासीनत्वम म्हणतात. उदासीनत्वम पोर आहे UPSC परीक्षा त्याची चित्त कुठे सगळं अभ्यास ते सगळे तरी वागत का नाही पण त्याच्या डोक्यात आलं की ते लगेच पुस्तक कळते वाचन चित्त कुठं गेलं ते सगळं त्याचं लक्ष कुठं सांगत का आपलं लक्ष जर तसं तो हरिभक्ती जो करतो इकडं हरिभक्ती जो करतो तो संसारात असून सुद्धा तो नसल्यासारखा म्हणजे तो भक्तीत रमलेला असतो. याची ओवी आहे पहा माऊलींच्या आता आल्या मुद्द्याला विषय म्हणून बोलतो ते म्हणतात ते वर्तत दिसती देही अशी जी साधनेतली माणसं जी साधक आहेत म्हणजे परिपक्वतेकडे गेलेली आहे एवढा अभ्यास करतो ना ते वर्तत दिसती देही ते देहाने तुमच्या आमच्यासारखं वर्तन करतात तुमच्या आमच्यासारखा व्यापार करतात सगळं काही खाणं पिणं राहणं सगळं करतात. ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझे ठाई म्हणजे ते तुम्ही दे आणि कर्म करतात तसे दिसत त्याच्यात राहतात पण ते त्याचं नाही त्यांचं चित्त पुढे भगवंतापाशी गुंतलेलं आहे. माझे ठाई ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझे ठाई आणि मी तयाचे हृदयी समग्रासे मी त्यांच्या हृदयातच वास करतो. म्हणजे पण अशी महात्म्य कळणं अवघड आहे ना महाराज. ते बाजारात गेले तरी भाजी द्या म्हणतात भाजी हा भाजी केवढ्याला ते म्हणजे 10 रुपयाला. अहो ताई किंवा बाबा लय महाग झाली 10 रुपये नाही द्या मला 7 रुपयाला द्या. मग तू म्हणतो एवढा मोठा महात्मा काय पैसे जणांना लागत बसला 2 रुपयासाठी भाजी घ्याय ना. अरे नाही हा वर्तच इथला व्यवहार आहे तो त्याच्यातही आनंद लुटतो. देणारा भगवंतच आहे भाजी सुद्धा हरीच आहे आणि मी घेणारा सुद्धा कोणी वेगळा कोणीच नाही आणि त्याचं चलन सुद्धा कोण आहे तोच आहे. पण तू का आपला त्याचा खेळ खेळायचा म्हणून तो खेळतो हा मस्त त्याचा ते तो हरीच पाहत असतो. हे त्याच्या अंतःकरणाची बैठक असते आणि आपल्या अंतःकरणाची बैठक हरी नसते. आपल्या अंतःकरणाची बैठक असते तिथं 3 रुपयाला भेटली होती आणि यांनी मला 5 रुपये दिले. आपलं अंतःकरण त्या द्रव्यात गुंतलेलं असतं ते भेदात गुंतलेलं असतं ते दुःख भोगीत असतं आणि त्याच्या चित्तात भेद नाहीये फक्त हो खेळ खेळायचा आहे आणि देणं घेणं सगळं चालू आहे वर्तन चालू आहे परंतु आनंदीच अवस्था आहे. या स्थितीकडे जीवन जगण्यासाठी प्रयत्न करायचे महाराज. त्या अवस्थेकडे जायचंय. परमार्थामध्ये अवस्था प्राप्त करायचं असतं आणि प्रापंचिक लोकांना व्यवस्थेच्या नादी लागली. हा आम्हाला व्यवस्थित नाही ते नाही मिळालं गाद्या नव्हत्या झोपायला हे नाही झालं ते साध्या गोष्टीचा विषय आला. परमार्थामध्ये अंतरंगाची अवस्था करून घ्यायची आहे. परमार्थिक अवस्था आणि अवस्थेत जर गेला ना तर भर उन्हात जरी राहिला ना तरी तो थंडावा जाणू शकतो. तो शरीर स्वतःचा थंड ठेवू शकतो पण तो अवस्थेत आता सध्या वर कोणती राहिलेली आपल्याला आपल्या डोक्यात कोणतंही आमचा लय दिवस चौधरीचा आमचा लय दिवस प्रश्न आहे रामकृष्ण हरी राम माहीत कृष्ण माहीत हरी त्यांना विचारा हरीचा फोटो हरी हरी काय हरी काय लय दिवस होता. आणि आतापर्यंत संतांनी वाङ्मयामध्ये रामप्राप्तीशी कधीच लिहिलं नाही कृष्णप्राप्तीशी कधीच लिहिलं नाही. त्यांनी एकच अभंग लिहून ठेवला की हरिप्राप्तीशी उपाय धरा संताचे ते पाय. म्हणजे संताचे चरण धरल्याशिवाय संतांना शरण गेल्याशिवाय तुम्हाला हरी नावाची गोष्ट कळणार नाही प्राप्त होणार नाही. हरी ही खूप मोठी व्यापक अवस्था आहे
का तिथं परत दुसरं काहीच नाही. ज्याला हरी कळाला त्याचा विषय समजतो. मार्ग दाखवणारा संत जो. मला लय दिवस संताशिवाय नाही. मला लय दिवस नाही कळाला. मी लय वाचलं तसं. त्याला सद्गुरू जीवनात लागतात. सद्गुरू शिवाय काहीच नाही, काहीच नाही. सद्गुरूशिवाय काहीच नाही. आणि ती कळली, नुसती कळली, कळून भागत नाही. ज्ञान होणं वेगळं. बघा बरं का, अर्जुना तुला मी ज्ञानाचं विज्ञान सांगतोय. नुसतं ज्ञान नाही, ज्ञान किती काय होईल, पण ज्ञानाचं विज्ञान करता आलं पाहिजे. ज्ञान सगळ्यालाच आहे. ज्ञानाची प्राप्ती. साखर खूप गोड आहे, साखर पोत्यामध्ये असते, साखर पांढरी शुभ्र कलरची असते, साखर खूप चांगली आहे, हे सगळं झालं. तो सगळं ज्ञान झालं, बोलू राहिला. अरे पण कधी साखर खाल्ली का? किती गोड असते, किती गोड असते. खाल्ली ना तुम्ही साखर, किती गोड असते सांगता येईल. त्यासाठी काय करावं लागेल? खावाच लागेल. त्याच्यासाठी झालेल्या ज्ञानाच्या साधनेत तुम्हाला बसावंच लागणार. त्याचा अनुभव हा घ्यावाच लागेल. आणि तो अनुभव आल्याच्या नंतर काय सांगणार आहेत तुम्ही? म्हणजे अशा ह्या गोष्टी खूप बारकाव आहे महाराज. आणि ह्या प्राप्तीसाठी हा परमार्थाचं बाहेरंगी करायचंच आहे. गुरु शिवाय ज्ञान नाही. आपण जीवनात गुरु येऊन मग मात्र आपल्या साधण्यापर्यंत नामदेवला गुरु होता का? नव्हते. कच्चं गाडगं ठरले संतांच्या मांदी. कच्चं गाडगं. पांडुरंग संघ संघ बोलणारा माणूस देवा संघ ते कच्च ठरलाय. आपण काय देवासंग बोलत नाहीत का? गुरु कोणाला करावं अहो लागलं? देवासंग तुम्ही मी बोलतो ना. तुम्ही मी देवासंग बोलतो. देव तुमचं माझं ऐकतोय. तेव्हा तेवढं शेजाऱ्याचं 2 एकर मला भेटू दे. दिलं ना देईन तुम्हाला. असं काय करता? तो ऐकतो ना तुमचं. देतो ना देव. पण कळलाय का? नाही का? आणि त्याला कळून घेण्यासाठी जसं औंढ्या नागनाथाला जावं लागलं येशवाकेश्वराकडे नामदेवाला, तसं आपल्याला हे सगळं जरी पुस्तक ग्रंथ पाठ केले, सगळं देव जरी आपला ऐकायला लागला, मी म्हणतो तसं व्हायला लागलं, वाणीची सिद्धी प्राप्त झाली. अरे तरी सुद्धा नाही एवढा चांगला योगी होता, एवढं वाणी सिद्धी. अरे झोप उठला काय लगेच मुले उठवत होता, तो सुद्धा कोरा कागद राहिला. त्या गुरुशिवाय ती गोष्ट कळणार नाही. त्या मोक्ष स्थितीला जाता येणार नाही. मुक्त गुरुपुराला मग काहीच काय लागेल. 10 वर्षीच मुक्त. पण किती भाग्य थोर त्यांचं. नाही मग ते परीक्षा नाही द्या. या गोष्टी गुरुशिवाय त्यांचा अहंकार उतरवला की नाही त्यांनी. म्हणजे ह्या बाकी सगळ्या गोष्टी बाजूला जातात. आणि गुरु प्राप्त करण्यासाठी गुरु प्राप्त झाल्यावर ह्या गोष्टी स्थिर होऊन सगळ्या विश्वात्मक होतो. आणि मगच तिथं तो त्याला जाणू शकतो. कोणाला? तो देव त्याला जाणतो, त्याला त्याचा अनुभव येतो, तो तिथं कळतो. एवढ्या गोष्टीसाठी किती पंडित ज्ञानी झाला तरी त्याला गुरुची आवश्यकता आहे. पण त्याला अध्यात्म ज्ञान देणाऱ्या, आत्मतत्वापर्यंत नेणाऱ्या गुरुची आवश्यकता आहे. म्हणून तिथं तुमचा अनुग्रह लादलो. काय अनुग्रह घ्यावा लागतो? तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. पावन म्हणजे काय? आता काही नपवन नाही केलं थोडंफार, त्याचा माझा विषय नाही. ते खरं पावनच आहे. आता त्याला व्याकरण कळतं, त्यांचा विषय हा. पावन म्हणजे काय? जसं तुम्ही एखादं श्रीफळ घेऊन गेले आणि एखाद्या देवापुढे तुम्ही फोडलं, तर त्याच्यात जर खोबरं नाही निघालं आणि ते जर खराब झालेलं निघालं तर काय म्हणता तुम्ही? पावन झालं. मग आता जर देहभाव जिथं विसरून गेले तर त्याला म्हणायचं देहभाव निघून गेला ना, काय विश्वामध्ये विलीन झाला, त्याला म्हणायचं पावन झाले. पवनला मर्यादा आहे. पवनपेक्षा पावन हा उच्च कोटीचा आहे. आणि तो व्यापकत्वात गेला रे गेला. आता काय भेद राहिला? म्हणजे सर्वात्मक झाला, विश्वात्मक झाला. अशा स्थितीला जो प्राप्त झाला याला म्हणायचं तुमचा अनुग्रह लादलो. आणि कशासाठी? तर पावन झालो चराचरी. त्या अनुग्रहाचा परिणाम असा झाला की ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे. आणि ते ब्रह्म कसं आहे? विश्वात्मक चराचरात झालेलं ब्रह्म मी आहे. याला म्हणायचं पावन झालो. आता भेद नावाची गोष्ट राहिली नाही, म्हणजेच अभेदाची प्राप्ती झाली. जय हरी राम कृष्ण. सकाळी सकाळी एवढं भेटणं म्हणजे सोपं नाही गोष्ट. आणि पालन करा. याच्यामध्ये आपण आपल्या मस्ती बरं का, नाही. जगाने आपल्याला चांगलं त्याच्यात म्हणावं. पडू द्या काय, तुम्ही याच्यातलं काहीतरी पालन करणार म्हणजे करणार असं असतं. आधी ऑटोमॅटिक येत परिणाम करतं ते ऑटोमॅटिक. बरेच तुम्हाला मी काय सांगितलं, एपीसीची परीक्षा देत असताना माणूस हृदयात तिथं लक्ष ऑटोमॅटिक कुठं? परिवर्तन होतं ते. सांगावं नाही लागत ते.
आणि आपल्या मस्तीत आपल्या धुंदीत राहायचं. जगाचं काय जग तुम्हाला जगाने कोणाला सोडलेलं नाही, माऊलीला नीट बोललेलं नाही, जग तुकोबाचं नाही, माऊली कोणाचाच विषय तो नाही. आणि जग काय म्हणून याचा विचार न करता आपल्याला आता तुम्ही सांगा, हां. माऊली विश्वास होता. हा. त्यांना गाडगे देत नव्हती. ती 1 मिनिटात त्याचा जाड केला असतं त्याचा. नाही का बात पण ते सगळ्याच वेळेस नसतं ते. त्याचं 2 मिनिटात दया, काही त्यांना क्षमा, भेटलं असतं शांती नाही. हे तत्व पण त्यांनी दाखवून माऊली दिले. उगाच झाले काय थराच घ्या, त्याला ते करून घ्या. त्यांना त्यांनी एक जागायला बोलून तेवढं घेतली. ते योग बाप यावं मला लागतं, ज्ञान तेवढं शिकवलं शेण पाहिजे. यावं लागतं, तेवढा अहो, टाइम एवढा यशोबा खेचराने त्रास दिला. एवढं ती चाट होती पूर्वीची. कोण वाक्याच्या चाट नाव आहे त्यांचं. ते होते एवढा त्रास दिला आणि त्यांच्यावर म्हणजे इथं सांगितलं बदलापूरला उतरू नका. आजच्या भाषेत सांगतो. कुठल्या पूरला? बदलापूर. तो असाच वागला, मी मला त्याचं सांग मी तसाच वागला. ह्यो बदलापूर स्टेशन आहे, याच्यावर उतरू नका. आणि हा बदला कधीच साधू संतांनी बदलापूरला उतरलेला नाही. पहा, म्हणून माऊलीला एवढा त्रास दिला यशोबा खेचराने त्या चाटांनी, तरी सुद्धा बदला न घेता त्याला चांगला बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला उत्तम अधिकारी केलं. म्हणजे ही वृत्ती कोणाकडे पाहिजे? आणि आमच्या आज महाराजाकडे कोणती वृत्ती? खाली आबाई बदलापूर या फरकामुळे लय अवघड झालं ना महाराज. हे कळणार आम्हाला काय ते. आपण करतो ते आमच्या तुम्ही समाजात पुढे चाललेत ना, मग तुम्हाला कुठं खच्चे करायचं काय? काही आरोप करते चांगले असतात पुरुषावर. आहे ना. म्हणून इथं खूप मोठ्या गोष्टी शिकून गेलेली आहेत. खूप मोठ्या गोष्टी शिकवल्या. वामन भगवत जवळचं उदाहरण हा. किती मोठे आरोप केले त्यांनी. शेवटी कापून टाकलं तुळशी तुळशी उगल्या. उगल्या. तेव्हा मग नमस्कार केला लोकांनी. इतके नालायक लोक लोक चमत्काराच्या मागे आहेत ना. म्हणजे बदलापूर म्हणून म्हणतात ना, हा. यांना पुढं कसं जाऊन द्यायचं नाही येतं फक्त. आणि नाही भाव कुठेही जा तुम्ही बदला. म्हणजे एखादा कशातही जा, फक्त त्याचा तो असा वागला का मी. आणि ते दुःखदायक आहे. रेड्यापूरची वेद बोलावल्यानंतरच मग नमस्कार घालायला लागले ना. माऊलीला काय बदला नाही, माऊलीला काय बदला घेत नव्हता. माझे आई वडील प्रायश्चित्तात घातले. प्रायश्चित्त घेतलं त्याच्याकडे. तुम्ही अरे माऊलीने योग केला असतं, तुम्हाला कुठं खटाण केलं असतं, आंधळे पांगळे करून सोडले असते ना. अहो, त्यांची बुद्धीच भरमस्त झाली. बुद्धी भरमिष्ट केली असती, पांगळे केले असते, येडे बाकडे करून टाकले असते ना माऊलीने. मग? माऊलीला पावर होती ना. पण ते पागायचेच ना पाच पण दिवस गेली का मांडे बदलापूरला उतरले का माऊली? अरे ज्यांनी आई वडील गमवले त्याच्यासाठी, हा. त्यांचे आई वडील गेले, त्यांनी त्याचा सुद्धा बदला नाही घेतला महाराज. म्हणून बदलापूरला उतरायचं भानगड डोक्यातून काढून टाकायचे. कोणी कसा जरी वागला त्याने शिवाय आज दिल्यात नंतर तिकडे दिले असताना आज विसरून जायचं. थोड्या काळात नाही, आज विसरणं झालं ना, 4 दिवसात तिकडे विसरून लक्ष दूर करून टाकायचं. असं नाही म्हणजे तो योग केलं मी तेव्हाच करीन. आणि तुझ्या चांगल्या मार्गाच्या आयुष्यातला चांगला वेळ तू वाया घालून राहिला. सहज जीवन जगायला शिकणं महत्वाचं. सहज जिद्द लागत त्याला महाराज. जिद्द लागेल. काही नाही. आपण जिद्द ठेवली ना, तुम्हाला मनातून भावना ठेवली की सगळं तुमचं प्राप्त होईल. आणि ह्या गोष्टी काही गोष्टी तर समाजाला तुकोबारायला सुद्धा बोलून दाखवल्या गोष्टी. तुकोबाराय बोलून घे ते म्हणजे मजब